वृश्चिक राशीच्या लोकांसाठी करिअर, व्यवसाय आणि वैवाहिक जीवनाची पुढील 5 वर्षे कशी असतील? ज्योतिषशास्त्रात कुंडली ग्रहांना विशेष महत्त्व आहे. कुंडलीत ग्रहांच्या स्थितीनुसार व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात ग्रहांना आणि ग्रहांच्या संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर खोलवर दिसून येतो. प्रत्येक ग्रह हा कोणत्या न कोणत्या राशीचा स्वामी ग्रह आहे. म्हणूनच ग्रहांची जेव्हा हालचाल होते तेव्हा त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीवर मंगळ ग्रहाचे राज्य आहे. तर ज्योतिषशास्त्रात मंगळ हा संयम, शौर्य, खेळ, रक्त आणि क्रोध यांचा कारक मानला जातो. तसेच मंगळ ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करायला सुमारे 45 दिवस लागतात, ज्याचा प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांवर दिसून येतो. दुसरीकडे जर आपण मोठ्या ग्रहांबद्दल बोललो तर गुरु 13 महिन्यांत आपली राशी बदलतो आणि न्याय देणारा शनिदेव 30 महिन्यांत आपली राशी बदलतो. त्यामुळे या ग्रहांच्या संक्रमणाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. शनिदेव सध्या स्वतःच्या राशीत कुंभ राशीत स्थित आहे आणि गुरु स्वतःच्या राशीत म्हणजे मीन राशीत आहे. पण या वर्षी 22 एप्रिलला बृहस्पती मेष राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला येत्या 5 वर्षांची राशी भविष्य सांगणार आहोत. म्हणजेच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य या बाबतीत येणारी 5 वर्षे कशी सिद्ध होतील याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2023, 24, 25 आणि 27 ही वर्षे तुमच्यासाठी चांगली असतील. कारण सध्या तुमच्या कुंडलीच्या 4थ्या भावात शनीचे भ्रमण आहे. म्हणजेच शनी 2025 वर्षाच्या अर्ध्यापर्यंत येथे राहील. याशिवाय शनिदेवानेही शश राजयोग निर्माण केला आहे. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला कोणत्याही मालमत्तेतून नफा मिळू शकतो. तसेच तुम्ही वाहन खरेदी करू शकता. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ होऊ शकतो. त्याचवेळी हा काळ रिअल इस्टेट, मालमत्ता, क्रीडा, पोलीस आणि सैन्याशी संबंधित असलेल्यांसाठी चांगला सिद्ध होऊ शकतो. अर्ध्या वर्षानंतर 2025 मध्ये शनिदेव तुमच्या कुंडलीच्या 5व्या घरात प्रवेश करेल. त्यामुळे वर्ष 2025, 2026 आणि 27 च्या पूर्वार्धात शनिदेवाचे घर मुलांच्या घरामध्ये प्रेमसंबंध आणि प्रगतीचे संक्रमण होईल. म्हणून यावेळी तुमच्या मुलाचा आशीर्वाद मिळू शकतो किंवा मुलांच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्येही तुम्हाला यश मिळू शकते. येथील शनिदेव तुम्हाला केवळ फळच देत नाहीत तर तुम्हाला कठोर परिश्रम करायला लावतील. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2026 मध्ये देवगुरु गुरुचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल. त्यामुळे यावेळी तुम्ही अध्यात्माशी जोडू शकता. तसेच यावेळी तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ शकता. तसेच यावेळी नातू आणि पुत्राचे सुख प्राप्त होईल. यावेळी तुम्हाला उच्च शिक्षण मिळेल. नातेवाईकांकडूनही लाभ मिळेल. तिथेच तुम्हाला नशीब मिळेल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही बातम्या मिळू शकतात. ज्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. त्याचवेळी 2027 हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. कारण त्यानंतर बृहस्पती तुमच्या राशीतून कर्माच्या घरात संचार करेल. त्यामुळे अशा वेळी जे विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांना सरकारी नोकरी मिळू शकते. त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते. तसेच जे व्यावसायिक आहेत त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. शिक्षण आणि राजकारणाशी संबंधित असलेल्यांना विशेष लाभ मिळू शकतो. तसेच 2028 हे वर्ष देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण या वर्षी गुरु ग्रह तुमच्या राशीतून उत्पन्नाच्या घरात भ्रमण करेल. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कारण तो पैसा आणि प्रगतीचा स्वामी आहे. 2030 मध्ये गुरु तुमच्या कुंडलीच्या चढत्या घरात प्रवेश करेल. त्यामुळे तुम्हाला इथे मान मिळेल. जे अविवाहित आहेत त्यांचे नाते पक्की होऊ शकते. तसेच यावेळी नशीबही तुमची साथ देईल. त्याचवेळी 2028 ची पुढची काही वर्ष तुमच्यासाठी थोडी त्रासदायक ठरू शकतात. कारण शनिदेव तुमच्या मेष राशीमध्ये दुर्बल अवस्थेत प्रवेश करतील. शनिदेव दुर्बल असल्यामुळे इजा, नुकसान, कर्ज, शत्रू यासंबंधी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे यावेळी नियोजन करून काम करावे लागणार आहे. तसेच या काळात शनिदेवाची पूजा करा. त्यामुळे तुमच्यावरचे संकट टळेल. टिप: या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा. धन्यवाद.